तशी संपर्क साधायचा आहे। जितेंद्र पेडणेकर, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर व्यासपीठाशी लगेचच संपर्क साधायचा आहे। तुमचा संघ तयार ठेवा, यानंतर लगेच तुमचा सामना असणार आहे। यस टीम सज्ज आहे। थँक्यू सो मच जितेंद्र दादा। क्रिया दरम्यान विनंती असेल मिरॅकल बॉयज टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या। चला सुरुवात करायची सामन्याला। गोलंदाज प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दरम्यान पंकज भुईर जातील मैदानाच्या आत। स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहायला मिळणार आहेत। सामन्याला सुरुवात होईल। दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय मिरॅकल बॉयज समीरजी भोसले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, आणि दुसऱ्या बाजूला विकी प्रतिष्ठान ओमकार। पहिला चेंडू नो घोषित केलाय आणि नो+1 अशा 2 धावा मात्र इथून मिळत आहेत। 2 धावा, नो+1। प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो। अंडरमॅन एक धाव नक्की संकेत होतीये। एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल। 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। पहिला चेंडू हाताळल्याच्या नंतर सुरेश आणि दिवेशच्या माध्यमातून आपल्याला सलामी जोडी मैदानाच्या आत आलेली पाहायला मिळते। सुरेशच्या बॅटमधून एक धाव जरूर, त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल, नो+1। सातत्याने चुका मात्र आता गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात। धावफलकावरती भर होते। धावफलक आपल्याला पाहायला मिळते। 5 धावा धावफलकावरती लागल्यात। 5 ऑन स्कोर कार्ड। 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि एकच चेंडू हाताळलाय। आता मात्र कुठेतरी महागडा ठरतोय हा गोलंदाज, कारण एकच चेंडू झालाय। 5 धावा धावफलकावरती लागल्यात। बोलत यार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सुरेश स्ट्रायकर एंड वरती आहे। सज्ज झाले दोन्ही फलंदाज। क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। बॅकवर्ड शॉट पॉइंटला खेळाडू उपस्थित, मिड ऑन मिड ऑफ आणि त्यानंतर डीप मध्ये 2 खेळाडू आहेत। फुल टॉस होता, फक्त दिशा दिली। 1 धाव मात्र इथून अंकित होतीये। धावफलक मात्र सातत्याने प्रत्येक चेंडूवरती बदलतं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखीन 1 धाव मिळते। एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल। 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 6 ऑन स्कोर कार्ड। प्रथम फलंदाजी करत असताना
पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा. विके प्रतिष्ठान ओमकार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने सातत्याने त्याच व्ही शेप मध्ये आपल्या संघासाठी मात्र धावा करताना फलंदाज पाहायला मिळतोय सुरेश. सातत्याने तीच लेंथ आहे, तीच लाईन आहे, कोणत्याही प्रकारचा बदलाव होत नाहीये आणि त्याचा फायदा मात्र सुरेश सातत्याने घेतोय. 7 धावा. पुन्हा एकदा या वेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल वर मात्र प्राधान्य दिलंय, सिंगलला मात्र सातत्याने प्राधान्य दिलंय. धावफलक पुढे सरकेल. आता एक सिंगल आली आहे. 8 धावा. बोलत यार. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिळेल ती एक सिंगल. 9 धावा धावफलकावरती. पण पाहतोय या षटकामध्ये जर ते नो बॉल आले नसते तर चित्र मात्र वेगळं असतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये मित्रांनो. पुन्हा एकदा घेऊन चलतो धावफलकाकडे. 9 धावा धावफलकावरती. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण ही फलंदाजी आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 10. 10 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती सुनील. षटक क्रमांक 2. यावेळेला पिचिंग भरपूर खराब झाली आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पुढे 11 धावा धावफलकावरती. 11 ऑन स्कोर कार्ड. स्टेप आउट केला, स्टेप इन केला आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका. 1 धाव अंकित होईल. एकेका धावेवर मात्र आता सातत्याने भर दिलाय. दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय सातत्याने एक धावा कंप्लीट करतात आणि धावफलकावरती धावा एका धावेच्या मदतीने 12. स्टेप आउट केल्या, स्टेप इन केल्या त्यानंतर पुन्हा एकदा हा फटका. हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतच असतो. ही वेगळी शैली असते सर्व फलंदाजांची आणि त्या शैलीला मात्र जपलंय फलंदाज सज्ज दिवेश. लेट कट करण्याचा प्रयत्न तर बॅटला स्पर्श पसरला हर्ष. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना मिरॅकल बॉयज टीम मध्ये. नक्कीच आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं 3 धावांची पेनल्टी बसली होती. त्यानंतर मात्र आता सुधारणा केली आणि ब्लॅक ट्रॅक मात्र गणवेशात आणली आहे. बोलत यार. चांगला फटका. ज्याच्यासाठी ओळखले जातात ही ओळख आहे या फलंदाजाची. सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, ती मात्र जपली आहे. एका धावेने धावफलक सरकेल पुढे. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका. पुन्हा एकदा मिस टायमिंग जरूर होता. मारायचा वेगळीकडे होता पण धावा येणं महत्वाचं. ती धाव जरूर आली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा लागल्यात 14. 14 धावा धावफलकावरती. सत्यप्रकाश आहे स्ट्रायकर एंडवर. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनने एक अपील जरूर केली होती पण अपील मध्ये मात्र उत्साह नव्हता कोणत्याही प्रकारचा. नक्कीच वाईट वाचवण्यासाठी जणू काही अपील केली आहे. बोलत यार. चांगला फटका. कलात्मक, रचनात्मक मात्र या चेंडूला पाठवलाय डीप. फाईन लेग. 1 धाव मिळेल. षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8.00 सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा.
चला सुरुवात करायची बघा, भरपूर वेळ घेतला आता बघा. ऑर्गनायझर्स आम्हाला सातत्याने सूचना करतात. रोहित आहे बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक 3, 16 धावा धावफलकावरती. इतकी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखल्यानंतर ही दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोहितच्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य आहे, कारण भरपूर वेळ जरूर घेतला क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आणि त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा सुद्धा खराब चेंडू आहे, हा सुद्धा खराब चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल. आणि कोणत्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखत होते आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने साथ इथे दिली नाहीये. 2 धावांनी धावफलक सरकेल पुढे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस 9.00 ची सरासरी मात्र इथून मेंटेन केली आहे आणि 18 धावा धावफलकावरती. सुरेश सज्ज होतोय स्ट्रायकर एंड वरती. हा चेंडू चांगला आहे आणि इथे मात्र धावाही चांगल्या मिळतील. बॅकवर्ड पॉइंटला या दरम्यान एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा, प्रत्येक चेंडूवरती जर तुम्ही कानमंत्र देण्याचा प्रयत्न कराल तर मात्र फलंदाज डबल माइंडेड होऊन विकेट टाकून देईल. दडपणाखाली आणू नका. आणि क्षेत्ररक्षकांवर मात्र सातत्याने दडपण टाकण्याचं काम मात्र इथून गेलंय. बोलत यार. यावेळेला सुरेख फटका. जितक्या वेगाने चेंडू आला होता तितक्या वेगाने मात्र त्याला फेकून दिलाय. 1 बाउन्स डिक्लेअर्ड स्वरूपामध्ये एक धाव मात्र इथे मिळते. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 ऑन स्कोर कार्ड. आणि षटक क्रमांक 3 मात्र मार्गस्थ आहे. 2 चेंडू झाले, 4 धावा खर्च केल्या. धावफलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटका अखेरीस 16 धावा नक्कीच लागल्या होत्या धावफलकावरती. आता मात्र सातत्याने भरपूर वेळ घेतलाय. कमिटी मात्र सातत्याने सूचना करते मिरॅकल बॉयज टीमला. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू मात्र पाहावा लागेल कुठे पिचिंग झाली आहे. लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अवांतर धाव. 21 धावा धावफलकावरती. आणि सातत्याने जो वेळ घेत आहेत क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्याप्रमाणे मात्र चेंडूची इथे पिचिंग होत नाहीये. गोलंदाजावर दबाव मात्र आहे आणि त्या दबावाखाली, त्या दडपणाखाली मात्र तुमचा टॅलेंट शो होत नाहीये. पुन्हा एकदा या दरम्यान मारतोय. सिल्ली पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांना मात्र कळालंच नाही या दरम्यान चेंडू गेला तरी कुठे. त्यांच्या डोक्याच्या अगदी वरून मात्र चेंडू निघून गेला होता. खालची कडा बॅटची घेतली होती. सुरेशच्या बॅट स्विंग भरपूर जोरात होता आणि त्यानंतर एक धाव अंकित केली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण तुम्हाला बदलताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही फलंदाजाची शैली मात्र भरपूर वेगळी आहे. या दरम्यान एक धाव मात्र पुन्हा एकदा. बाबू आहे स्ट्रायकर एंड वरती. धावफलकावर धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा. 23 ऑन स्कोर कार्ड. सत्यप्रकाश उर्फ बाबू स्ट्रायकर एंड वरती. एक वेगळी शैली उभी राहण्याची आणि या मात्र शैलीला दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावफलक मात्र सरकेल पुढे. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. 4 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटकामध्ये सामन्याने पदार्पण केलंय. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
हा मात्र लाईन पाहावी लागेल. वाईट+1 गती होती आणि यष्टीरक्षक मात्र बीट झालेत गतीने. वाईट+1च्या स्वरूपात 2 धावा आणखीन मिळतील. हे षटक मात्र आता लांबवतोय. धावफलकावरती 26 धावा आहेत. षटक मात्र सातत्याने लांबवत चाललंय. भरपूर जास्त स्टेप आउट केलंय. विकेट धोक्यात जरूर आहे. डबल माइंडेड झाले. थ्रो केला असता प्रथमेशने तर चित्र वेगळं असतं, पण इथे मात्र डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश. राकेश सज्ज झालाय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट धोक्यात. सांघिक यश मिळतंय. फलंदाज झालाय बाद. चला स्पीडअप करायचंय बघा. बघा आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय, तर याच्या पुढचा आवाज आयोजकांचा असेल. जर आयोजक बघा काय सांगतात तुम्हाला, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. वेळ घालवू नका, थोडं सहकार्य करा. मॅचेस चालू ठेवा. या वेळेला बॉटमॅटचा वापर करून इथे मात्र विकेट धोक्यात होती. रोहित मात्र सातत्याने सर्व क्षेत्ररक्षक डबल माइंडेड होतात आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा स्थगित आहेत 26 वरती. षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती या वेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आहे आणि उजवी यष्टी वाकवली. लागतोय आणखीन एक धक्का. फलंदाजी करत असताना विके प्रतिष्ठान ओमकार संघाला आणखीन एक धक्का लागलाय आणि इथे मात्र सेलिब्रेशन थोडस थांबवायचंय मिरॅकल बॉयज टीम, कारण आयोजकांकडून सूचना येतात आम्हाला. आमची काही चुकी नाहीये कारण वेळ भरपूर झाली आहे. नवीन फलंदाज आहेत अरुण. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्थगित आहे 26 वरती. 24 चेंडू तुम्हाला मिळतात. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू शिल्लक. या वेळेला दिशा दिले क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षकाला शोधून काढणारा हा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सुनीलच्या माध्यमातून. स्मित हास्य आहे सुनीलच्या चेहऱ्यावरती, कारण त्यांना माहित होतं इथून जर चेंडू सुटला असता तर एक धाव नक्कीच मिळाली असती. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे आणि आता अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अरुण या वेळेला रिव्हर्स स्वीपचं शस्त्र बाहेर काढलं. मिळेल एक सिंगल. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक एक्झिक्युशन भरपूर चांगलं होतं आणि त्यानंतर मिळाले एक सिंगल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उर्वरित चेंडू एकच आहे. या षटकातला या सत्रातला शेवटचा चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं परिवर्तन होत आहे. स्लिप पॉइंटला स्लिमिड ऑन स्लिमिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. अरुण साठी सजवलेलं हे क्षेत्ररक्षण. स्टेप आउट केले आणि यानंतर दिशा दिले. चांगला फटका सजवलाय. एक धाव नक्कीच मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात 28 आणि 29 धावांचं लक्ष इथे उभं केलंय.
तर जितू पेडणेकर विक्रांत केने प्रतिष्ठान संघाचे संघनायक लगेचच यायचंय टॉस बॉक्स मध्ये. लगेचच टॉस होईल. यायचं जितू आता लगेच. चला सलामी जोडी पाठवायची आहे मैदानाच्या आत. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन. पहिल्या सत्रामध्ये 28 धावा केल्या. धावफलकावरती 29 धावांचं लक्ष्य मात्र इथून उभं केलंय. सलामी जोडी आहे सचिन आणि त्यांच्या सोबत नक्कीच आल्यात दर्शन आल्यात. सचिन आणि दर्शनच्या माध्यमातून ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. विके प्रतिष्ठान ओमकार संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिरॅकल बॉयज हा संघ आहे. दोन्ही संघ मात्र एकमेकांशी लढत देताना आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावांचं लक्ष्य आहे डोळ्यासमोर. मात्र सचिन स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती दर्शन आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज सज्ज होईल. मनीष सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वरती. चला पंच, तुम्ही सुद्धा सातत्याने स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायच्यात. पहिला चेंडू सॉफ्ट हँडचा वापर केला क्षेत्ररक्षक तिथे, मात्र दोघांमध्ये तू मे झाली आहे आणि फलंदाज झालाय बाद. तर या दरम्यान विनंती करेल राहुल भालेराव कुठे असतील तर यायचंय व्यासपीठाशी लगेच संपर्क साधायचा आहे. राहुल भालेराव, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय. सामन्याला सुरुवात झाली आहे. 1 विकेटचं पतन झालंय आणि इथे मात्र बॉटम हँडचा वापर केलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या दरम्यान 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली. 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पिचिंग भरपूर बाहेर झाली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरून निघून जाईल चेंडू आणि पंच मात्र घोषित करतील येस इट इज वाईट. अवांतर धाव मिळेल. धावफलक मात्र पुढे सरकेल. अवांतर धावेने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिली धाव धावफलकावरती लागली. 28 धावांची अजूनही गरज. या वेळेला चांगला फटका. यष्टीरक्षक बीट, बॅकअपला असलेले खेळाडू बीट मिळेल. एक सिंगल. धावफलक सरकेल पुढे. दुसरी धाव धावफलकावर लागते. 2 धावा. 27 धावांची अजूनही गरज. 24 चेंडू 29 धावांची गरज होती. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर एकच धाव आली. यावेळेला चांगला फटका. पॅडल स्वीपचा वापर केला आणि 1 धाव मात्र अंकित केली आहे. सातत्याने सिंगल वरती जोर दिलाय दोन्ही फलंदाजांनी. धावफलक पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावांचा पाठलाग करत असताना 3 धावा धावफलकावरती लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉटम हँडचा वापर केला. सॉफ्ट हँडने मात्र बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सनी उपस्थित होते आणि आता मात्र नो बॉल घोषित केलाय. नो चेंडू आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. येस इट इज नो.
आणि एक धाव मात्र इथून नक्कीच मिळेल. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल. चार धावा आहेत धावफलकावरती. या षटकाचा विचार केला 4 चेंडू 4 धावा. बॅकफुटला आले त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला फटका. एक धाव मिळेल नक्कीच आणि एका धावेने मात्र धावफलक सरकेल पुढे. 5 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असणार या षटकातला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 5. बोला तयार. बॅकफुटला येऊन त्यानंतर फटका केलाय कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच मिळते. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटका अखेरीस 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 6 धावा लागल्यात. 23 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. उर्वरित समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. 11.50 ची सरासरी मात्र आता इथून प्रति षटका मागे तुम्हाला गाठावी लागेल जर तुम्हाला हा टप्पा पार करायचा आहे तर. कारण समीकरण शिल्लक आहे. 2 षटक तुमच्याकडे आहेत. अर्थातच 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. येस 3 षटक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा 18 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती 6 धावा लागल्या आहेत. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला बॅकफुट लावून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक भरपूर चपळ आहेत. त्यांच्याकडून मात्र चूक होणार नाहीये. एक वेळेला आमच्याकडून चूक होईल पण यष्टीरक्षकाकडून सनीकडून मात्र चूक होणार नाही. धावफलक स्थगित 6 या आकड्यावरती. 17 चेंडू शिल्लक आणि इथून मात्र गरज आहे 23 धावांची. समीकरण बदलत आहे आणि या बदलत्या समीकरणाला अनुसरून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डावी यष्टी वाकवली आहे. फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज रोहित आलाय. धावफलक स्थगित आहे 6 आकड्यावरती. उर्वरित समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 16 चेंडू शिल्लक 23 धावांची गरज. मग प्रत्येक चेंडूवरती मात्र हे बदलतं समीकरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता मात्र प्रत्येक चेंडू भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. आता उर्वरित समीकरण 16 चेंडू शिल्लक 23 धावांची गरज. इक्वेशन मात्र सोपं आहे दोन्ही संघांसाठी. कोण मारेल बाजी. स्टेप आउट करून रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. सनी मात्र तिथे सातत्याने चांगली कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या मागे रोहित. स्ट्रायकर एंड वरती. 15 चेंडू शिल्लक 23 धावांची गरज. 15 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने. या वेळेला बॉटमहँडचा वापर करून सॉफ्ट हँडने फटका खेळून जरूर काढलाय आणि चेतन मात्र चेंडूला कव्हर करतील त्यापर्यंत 1 धाव मात्र अंकित केली आहे. 14 चेंडू 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण आता बदलताना तुम्हाला पाहायला लागेल मित्रांनो. 14 चेंडू 22 धावांची गरज आहे. आकाश आलेत स्ट्रायकर एंड वरती आणि आपण आता पाहतोय दडपण आणि फक्त दडपण मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. बोलत यार. या वेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव मात्र इथूनही मिळेल. धावफलक मात्र पुढे सरकेल 1 धावेने. समीकरण उर्वरित 13 चेंडू 21 धावांची गरज. तेरा चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची इथून गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय.
प्रत्येक चेंडूवरती मात्र तुम्हाला समीकरण बदलताना नक्कीच दिसेल, कारण 13 चेंडू 21 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू असणारे या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल. पंजांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटने हलका दिशा दिली, एक धाव मिळाली आहे. आणि आता मात्र पाहायला मिळणार आहे तुम्हाला की येणारे चेंडू शिल्लक असतील 12, अर्थातच 2 षटक आणि 10.00च्या सरासरीनं 20 धावा मात्र आता इथून तुम्हाला करायच्या आहेत. 2 षटक शिल्लक 12, चेंडू शिल्लक 20 धावांची गरज मात्र आता इथून आहे. म्हणजे फलंदाजी करत असताना मिरॅकल बॉयज टीमला, मिरॅकल बॉयज संघ मात्र आता कुठेतरी अडचणीत सापडतोय का, कारण चौकारांची आता इथून गरज असणार आहे. सिंगलवर जर भर दिला तर 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा होतील. त्यामुळे विनंती करेल सनी बबलू थोडस स्पीडअप करायचं. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. बघा सामन्याचा प्रवाह मात्र कोणत्याही प्रकारे तुम्ही थांबवायचा नाहीये. पंच सुद्धा तुम्हाला घोषित करतायत की सामना सुरुवात करायची आहे. बघा प्रत्येक चेंडूवरती तुम्ही काही ना काही करतायत, प्लीज थोडस सहकार्य करा. बोला तयार. स्टेप आउट करून हा फटका एक्झिक्यूट केलाय. पंचांचा निर्णय आमच्या पर्यंत येईल. कोणत्याही खेळाडूने मात्र इथे पंच निर्णय कळवतील. कोणत्या खेळाडूने इथे स्वतःचा निर्णय द्यायचा नाहीये. मैदानाच्या आत दडपण टाकण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. पंच इथे डिसिजन देण्यासाठीच उभे आहेत. तर पंचांचा अंतिम डिसिजन येतोय आमच्यापर्यंत. पंकज दादा चौकार दिलाय. बघा पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन दिलाय तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल, तो तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल आणि त्याला अनुसरून तुम्हाला पुढचा खेळ तुम्हाला सुरू करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा ऑर्गनायझर्स आम्हाला सांगतायत की कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रोवर्सी ते उभं करायचं नाहीये. पंचांनी डिसिजन दिलाय आणि तोच अंतिम राहील. पंच कोणत्याही प्रकारे आपला डिसिजन बदलणार नाहीये.
आणि चौकार आल्या आणि आता 11 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची गरज. रोहित स्टेप आउट करून मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, यावेळेला सिंगल घेण्याचा धाडस मानस प्रयत्न आणि प्रयत्नांना मिळालं यश. 10 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 15 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवरती जिंकण्याची सूत्र बदलतात, इक्वेशन बदलते. इक्वेशनला अनुसरून मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मॅथमॅटिकल क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. टॅली करायचंय तुम्हाला की येणारे 10 चेंडू 15 धावांची गरज कशा प्रकारे हाताळणार हा प्रश्न आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो. 10 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज आहे. आकाश आहे स्ट्रायकर एंड वरती. याला पाहायला मिळतो एक धाव नक्कीच मिळतीये. धावफलक पुढे सरकेल. आता मात्र 9 चेंडू उर्वरित तुम्हाला पाहायला मिळतात आणि 9 चेंडू मध्ये गरज असणार आहे 14 धावांची. 9 चेंडू शिल्लक 14 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला इथे मात्र रोमांच पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉल वरती इथे तुम्हाला बदलतं इक्वेशन पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडू म्हणजे दडपण आहे फलंदाजावरती. निर्धाव चेंडू म्हणजे दडपण आहे फलंदाजी करत असताना मिरॅकल बॉयज या संघांवरती. दडपण आहे त्यांच्या पाठीराख्यांवरती. आता या दडपणाला तुम्हाला मात्र भेदून उत्तर द्यायचं आहे. गोलंदाजीला मात्र आता कशा प्रकारे सामोरे जातील. आकाश स्ट्रायकर एंड वरती स्टेप आउट केलं आणि त्यानंतर शॉट एलिव्हेशन केलाय. मिळाली एक सिंगल आणि आता 7 चेंडू शिल्लक उर्वरित 13 धावांची गरज. गोलंदाज मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी, कारण या चेंडूवरती या सामन्याचं भवितव्य मात्र टिकून आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज. आकाश स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळलाय, बॅटला स्पर्श आणि पसरला हर्ष. क्षेत्ररक्षण करत असताना विके प्रतिष्ठान ओमकार संघामध्ये लागतोय धक्का मिरॅकल बॉयज टीमला. उर्वरित समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 6 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. पंकज भोईर मात्र आता विचार करतायत की या 13 धावा मात्र कशा प्रकारे होतील. त्यांच्या माइंड मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन सुरू झालं असेल. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत आहेत. स्ट्रायकर एंड वरती रोहित. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मात्र आता इथून खेळावं लागेल. स्टेप आउट केलं, स्टेप इन केलं, त्यानंतर शॉट एलिव्हेशन केलं. क्षेत्ररक्षक उपस्थित, डॉट बॉल आलाय आणि स्वतःवर नाराज आहे रोहित. स्वतःवर रोहित मात्र नाराज आहे. 5 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज. हा चेंडू मात्र खराब आहे, स्वतःला फॉलो करायचं होतं या चेंडूवरती. आता मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक 12 धावांची गरज. फ्रंट फुटला येऊन फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. काय क्षेत्ररक्षण केलंय. टाळ्यांचा कडकडाट मात्र मैदानाच्या चारी बाजूंनी आपल्याला पाहायला मिळतोय आणि गरज होती या क्षेत्ररक्षणाची आणि हे क्षेत्ररक्षण मात्र आता दाखवलंय मैदानाच्या आत. अप्रतिम दर्जा क्रिकेटचं स्टँडर्ड जपलंय. 4 चेंडू शिल्लक 12 धावांची गरज. बदलतं समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मित्रांनो. 4 चेंडू 12 धावांची गरज. हा फटका मात्र फसलाय आणि फलंदाज मात्र येऊन तंबूत बसलाय. 3 चेंडू शिल्लक गरज आहे 12 धावांची. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा 3 चेंडू शिल्लक 12 धावांची गरज.
समीकरण मात्र यावेळेला स्टेप आउट करून खेळले, मिळेल ती एक सिंगल. आणि आता मात्र कुठेतरी बॅकफुटला येतोय का मिरॅकल बॉयज संघ. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं मित्रांनो. आणि आता मात्र 2 चेंडू 11 धावांची गरज असणार आहे. स्टेप आउट करून फटका खेळलाय आणि आता मात्र एका चेंडूवरती 10 धावांची गरज. बघा सातत्याने आपण पाहतोय या मॅच मध्ये मात्र आता आपली पकड मजबूत बनवली आहे VK प्रतिष्ठान ओमकार संघाने. 1 चेंडू 10 धावांची गरज. औपचारिकता मात्र आता सामन्यामध्ये शिल्लक राहिली आहे. औपचारिकता पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं जरूर आणि इथून मात्र विजय प्रस्थापित केला या सामन्यामध्ये VK प्रतिष्ठान ओमकार संघाने. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम VK प्रतिष्ठान ओमकार आणि हार्ड लक. आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला यासाठी कौतुक आणि आभार.